त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक चौकीकारे सर यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, सुलाके माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय स्वामीराव हिरोळीकर सर यांचा सेवापूर्ती निमित्त हा अभिष्ट चिंतन सोहळा, हा सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे असे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान सचिव माननीय अनंत कवटाळे सर, हा सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे बार्शी नगरपालिकेचे शिक्षण समितीचे सभापती आदरणीय भारत पवार सर, बार्शी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक माननीय श्रीपाद मुनगलीकर सर, बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माननीय उमेश ठोंबरे सर, माननीय वैभव कदम सर, माननीय श्रीकांत उपळेकर सर, यासोबतच ज्यांनी सुलाके माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल या शतक महोत्सवी शाळेचं आज प्राचार्यपद स्वीकारलं ते आदरणीय राधे इंगळे सर, या प्रशालेचे नूतन उपमुख्याध्यापक आदरणीय प्रसन्न देशपांडे सर, यासोबतच ज्यांच्यासाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलो असे कार्यतत्पर सेवानिवृत्त प्राचार्य आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय स्वामीराव हिरोळीकर सर आणि स्वामीराव हिरोळीकर या आयुष्याचं सारथ्य ज्यांनी केलं ते आदरणीय सौ जयश्रीताई हिरोळीकर, या सर्वांचं या प्रास्ताविकाच्या माध्यमातून आणि स्वामीराव हिरोळीकर या माणसावर, या प्राचार्य पदावर कार्यरत असणाऱ्या माणसावर प्रेम करणाऱ्या आपण सर्व मित्र परिवाराचं, शाळेच्या संस्थेच्या सर्व शाखांमधील पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू यांचं मी या प्रास्ताविकामध्ये स्वागत करतो. खर तर प्रास्ताविकाची परिभाषा मला निश्चितच ठाऊक आहे, परंतु आज त्या परिभाषेच्या पुढे जाऊन मी आज बोलणार आहे. त्याचं कारण या स्वामीराव हिरोळीकर या सरांबद्दल बोलताना, या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना अनेक पैलू माझ्या नजरेसमोर येतात. सगळ्यात महत्वाचं, सर 1993 पासून या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर एका शिक्षकाच्या आयुष्यात जे जे शासकीय टप्पे असतात ते सर्व त्यांनी पूर्ण केले. शिक्षक, त्यानंतर पर्यवेक्षक, त्यानंतर उपमुख्याध्यापक आणि आज ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तर 93 ते 2026 हा जवळपास 33 वर्षांचा काळ, परंतु त्याही आधी या इमारतीचा, या संस्थेचा सहवास त्यांचा होता ते म्हणजे ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. 1978 तर 1983-84 या कालावधीमध्ये सुलाके हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. खरं तर आज सरांबद्दल बोलताना त्यांच्या नेमक्या कोणत्या गुणावर बोलावा हा मला प्रश्न पडतो. कारण एक विद्यार्थीप्रिय शिक्षक, जिद्दीने ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व, सकारात्मक ऊर्जा असणारा आणि सगळ्यात महत्वाचं विकास दृष्टी लाभलेलं एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांच्या समाजामध्ये ओळख आहे. अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना मला व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू माझ्या नजरेसमोर येतात. एक छान सुंदर अशा ओळी वाचण्यामध्ये आल्या की सफलताओं का शीर्षक नाम होतो संघर्ष की कहाणी कोई नहीं पडता. अर्थातच जे माणसं कर्तृत्वाने घडतात त्यांच्याच आयुष्यातील संघर्षाची चर्चा होत असते आणि त्याचं एक प्रबळ कारण म्हणजे त्या संघर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये जिद्दीचं बी पेरलेलं असतं आणि त्या जिद्दीतून ही माणसं उभारलेली असतात. खरं तर आज बोलत असताना मला एक कथा आणि एक पटकथा डोळ्यासमोर येते. एक चुमचुमीत मुलगा असतो, हुशार विद्यार्थी असतो. तो केवळ अभ्यासातच हुशार नसतो तर तो खेळामध्ये देखील प्रवीण असतो. खेळामध्ये केवळ प्रावीण्यच नाही तर तो एका खो-खोच्या टीमचा कप्तान असतो आणि शाळेच्या वतीने जिल्हास्तरीय सामन्यामध्ये खेळतो. सलग त्या 7 मिनिटांमध्ये तो अजिंक्य राहतो, शाळेला विजेता बनवतो, शाळेचं नाव जिल्हा स्तरावर येतो, त्या शाळेमध्ये विजय उत्सव साजरा करत असतो आणि त्याच दरम्यान कदाचित त्या विजय उत्सवाला नजर लागते आणि दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याचा अपघात होतो. अपघात इतका निधारक असतो की एक पाय त्याला गमवावा लागतो. आणि मित्रांनो, तोच मुलगा कष्टाने, परिश्रमाने, जिद्दीने त्याच शाळेच्या प्राचार्य पदापर्यंत पोहोचतो. मला वाटतंय
आपल्या सगळ्याला कळाला असेल या कथेचा, या पटकथेचा नायक म्हणजे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय स्वामीराव हिरोळीकर सर. खरं तर त्या अभ्यासानंतरचा एक प्रसंग मागच्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्यावेळेस सांगितला की अभ्यास झाल्यानंतर लगेचच त्यांना तो कृत्रिम पाय बसवला नव्हता, तब्बल 6 महिन्यानंतर बसवला. परंतु या 6 महिन्यानंतर त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मला वाटतंय की त्याच दरम्यान त्यांच्या मनामध्ये जिद्दीचं बी पेरलं. ते कोणतं पेरलं तर आयुष्यामध्ये कोणतंही संकट आलं तर एका पायावर त्याला तोंड देण्याची हिंमत आमच्यामध्ये असायला हवी आणि त्यामध्ये उभारलेलं व्यक्तिमत्व. खरं तर आज ही फ्लॅशबॅक स्टोरी किंवा पाठीमागचा काळ सांगायचं कारण काय तर असं कायम मला वाटतं की बाल मनावर कोरलेले विचार उभ्या आयुष्यात पोचले जात नसतात. अभ्यास झाल्यानंतर संपूर्ण शाळेनं, तत्कालीन विद्यार्थ्यांनी, तत्कालीन पालकांनी, तत्कालीन शिक्षकांनी, त्यावेळेचे मुख्याध्यापक आदरणीय कार्यकर्ते सर आणि त्यावेळेचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कैलासवासी बाळासाहेब सुलाके यांनी केलेली मदत त्यांच्या मनावर कोरली गेली. आणि मला वाटतंय स्वामीराव हिरोळीकर या माणसाच्या आयुष्याचं जर 2 शब्दात वर्णन करायचं असेल तर ते म्हणजे जाणीवांचा प्रवास. त्यावेळी जी काही मदत झाली त्या मदतीचं उतराई होण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये होता आणि ह्या माणसाची पावलं पडत गेली ती म्हणजे या शाळेचा विकास करण्याच्या दृष्टीने. असं म्हटलं जातं की चालणं केवळ नसते गती, केवळ उमटत नसतात पाऊल ठसा. चालणं केवळ नसते गती, केवळ उमटत नसतो पाऊल ठसा. आकाराला येत जाते आकृती, ज्यात दिसून येतो कर्तृत्व आणि कर्तव्याचा वसा, कर्तृत्व आणि कर्तव्याचा वसा. आता त्या ठिकाणी बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आदरणीय बावकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी संयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर विकास म्हटलं की हिरोळीकर सरांचं नाव समोर येतं. डेव्हलपमेंट इज इक्वल टू स्वामीराव हिरोळीकर हे समीकरण आज सोलापूर हायस्कूलशी निगडीत सगळ्याच माणसांना ठाऊक झालेलं आहे. खरं तर या गोष्टीची उपासात्मक किंवा मिश्किल पद्धतीने चर्चा ही झाली की हिरोळीकर सर येणाऱ्या प्रत्येकाच्या खिशात हात घालतात. पण मला ठाम सांगावं वाटतं की तोच माणूस खिशाला हात घालू शकतो की ज्या माणसाच्या अंगी समोरच्याच्या काळजाला हात घालायची शक्ती असते, आपल्याला क्षमता असते. अशीच माणसं समोरच्याच्या खिशाला हात घालू शकतात. आणि काही पुढे जाऊन मी म्हणतो की इंग्रजीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजेच काय, दातृत्वाची सुरुवात ही घरापासून होत असते. आपण जे पाऊल टाकतो त्याचं निरीक्षण समाज करत असतो. आता आपण जे करतो त्याच गोष्टीची अपेक्षा आपण समाजाकडून ठेवू शकत असतो. आणि मला वाटतंय या सगळ्याच विकास कामाचा आरंभबिंदू कोणता असेल तर स्वामीराव हिरोळीकर या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ 1.25 लाख रुपये खर्च करून आजची स्टाफ रूम डेव्हलप केलेली आहे. आणि हा 1.25 लाखाचा डेव्हलपमेंटचा प्रवास सुरू होऊन कुठपर्यंत पोहोचला तर तो 1.25 कोटीपर्यंत पोहोचला. आणि कृतज्ञतेतून ते अत्यंत नम्रपणे सांगतात की या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंदजी सुलाके आणि संस्थेचे विद्यमान सचिव अनंत कवटाळे सर या दोघांचं खूप मोठं योगदान आहे. मित्रांनो, खरं तर सरांच्या अंगी असलेला आणखी एक गुण महत्वाचा आहे तो आमच्या शाळेसाठी. या शाळेचा घटक म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा आनंद वाटतो की आमचे प्राचार्य हे टेक्नोसेव्ही होते. टेक्नोसेव्ही असल्याचा फायदा काय झाला, आज खरं तर प्रसार माध्यमांचं, समाज माध्यमांचं जग आहे, आता युग आहे. अशा वातावरणामध्ये तुमच्या भोवताली घडलेल्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचं सहज, सोपं आणि चांगलं माध्यम म्हणजे समाज माध्यम आहे. आणि या माणसाने त्या माध्यमाचा खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक असा उपयोग केला आणि त्याची परिणिती अशी झाली की आमच्या या शाळेला, या संस्थेला मदत केवळ बार्शीतून आली नाही, केवळ मुंबई पुण्यातून आली नाही, केवळ महाराष्ट्रातून आली नाही तर देशाच्या बाहेरून देखील मदत आली. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्याचे पेवर ब्लॉक हे लंडन स्थित असणाऱ्या आपल्या शाळेच्या 1973 बॅचच्या आदरणीय डॉक्टर विजया तांबले यांनी दिलेले आहे. म्हणजे एका माणसाच्या अंगी असलेलं कौशल्य किती चांगल्या पद्धतीने उपयोगी होऊ शकतं याचं मोठं उदाहरण हे आहे. या प्रास्ताविकाच्या उत्तरार्धात मला एक सरांच्या अंगी असलेलं चांगलं गुण मांडावंसं वाटतं. ते म्हणजे या माणसाकडे खूप चांगली सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणजे आज आम्ही बघतो वयाच्या 18व्या वर्षी देखील एवढ्या चांगल्या पद्धतीने, एवढ्या सकारात्मक ऊर्जेनं राहणं
हे खरं तर सोपं नाही काम करण्याच्या युगात, पण या माणसाच्या अंगी सकारात्मक ऊर्जा आहे. त्याचं कारण कदाचित आयुष्याच्या पूर्वार्धात भोगलेलं दुःख असेल, वेदना असेल, ही संकट असतील. याच संकटातून ताऊन सुलापून निर्माण झालेला हा माणूस आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. एकदा यशवंतराव सभागृहामध्ये शिक्षण परिषद भरली होती आणि शिक्षण परिषदेमध्ये गणितीय संकल्पना नावाचा तास होता. गणितीय संकल्पनेमध्ये गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी पाय ही संकल्पना सांगायला लागली आणि त्यांनी विचारलं की सांगा पायची किंमत किती आहे. गणिताच्या शिक्षकांनी उत्तर दिलं 22/7 आता 3.14 हे उत्तर दिलं आणि त्याच वेळेस पहिल्या रांगेमध्ये बसलेल्या हिरोळीकर सरांनी त्या 3.14च्या पुढच्या अंकी सांगितले आणि सगळ्या सभागृहामध्ये टाळ्या पडल्या होत्या. ते शिक्षण परिषद झाल्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही सगळे सहकारी त्यांचं कौतुक करायला आलो की खूप छान सर, तुम्ही चांगलं सांगितलं. त्यावेळेस टाळी देत देत या माणसानं एक व्यथा व्यक्त केली. अरे म्हणले का नाही उत्तर देणार, माझ्या एवढी पायाची किंमत तुला नको. म्हणजे तुम्ही वेदना स्वीकारल्यानंतर त्याची तीव्रता कमी होते आणि माणूस आत्मविश्वासाने जगू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय हिरोळीकर सर आहे. खरं तर प्रास्ताविक लांबता याचीही मला जाणव आहे, परंतु या सगळ्या कार्याचं, या कर्तृत्वाचं लायन्स क्लब असेल, रोटरी असेल, कृती समिती असेल, मुख्याध्यापक संघ असेल, या सगळ्यांनी त्यांना आदर्श पुरस्कार देऊन अगदी सायन्स ऑलिम्पिडच्या माध्यमातून किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान झालेला आहे. या शाळेमध्ये त्यांनी अनेक अनुकरणीय असे उपक्रम राबवले. मला व्यक्तिशः सांगावं वाटेल की ड्रॉइंग हॉलमधल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमच्या कला विभागाला त्यांनी गती दिली. यासोबतच संवाद नावाचं जे मुखपत्र आहे, माझ्या शाळेत घडलेल्या प्रत्येक चांगली गोष्ट समाजापर्यंत जायला हवी या जाणीवेतून त्या माणसाने संवाद हा ब्लॅक अँड व्हाईट पासून 4 कलर पर्यंत दिला. ही खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर या ठिकाणी मी सरांचंही कौतुक करतो आणि सरांच्या सहचारीने आदरणीय जयश्रीताईंचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करतो. कारण सातत्यानं सरांशी चर्चा होत असताना 4 व्यक्तींचे वारंवार उल्लेख व्हायचे. आदरणीय आनंदजी सुलाके साहेबांचा, आदरणीय अनंत कवटाळे सरांचा, आदरणीय प्राचार्य राधेंद्र सरांचा आणि कौटुंबिक सरांच्या गप्पा सुरू झाल्या की हिरोळीकर सर अत्यंत जाणीवेतून आदरणीय जयश्रीताईंचा उल्लेख करायचे. खरं तर आज सगळ्यात शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. तुम्ही आरोग्याची तर काळजीच करू नका. तुम्ही दूरदृष्टिकोन असलेले आहे. तुम्ही घरामध्ये 2 डॉक्टर तयार केले, आदरणीय डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर श्रुतीताई. तुम्ही गणिताची माणसं, तुम्हाला गुणाकार पक्का येतो. तुम्ही या 2 4 डॉक्टर करणार आहात. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजीच करू नका. सगळ्यात महत्वाचं, जाता जाता मंगेश पाडगावकरांच्या खूप सुंदर ओळी आहेत. सांगा कसं जगायचं, गणत गणत की गाणं म्हणत. मला वाटतं या 2 ओळी आपण हिरोळीकर सरांना प्रश्न म्हणून विचारला की सांगा कसं जगायचं, गणत गणत की गाणं म्हणत, निश्चित उत्तर असेल गाणं म्हणत. कारण शास्त्रीय गायनामधला खूप चांगला अभ्यास आहे. सेवानिवृत्तीनंतर तो त्यांनी छंद जोपासावा, त्यांना छान निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं याच मी भगवान चरणी प्रार्थना करतो. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आमचं काही चुकलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.